दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, पीक विमा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे, कारण का महत्त्वाचा निर्णय नंतर आज सकाळपासून निधी वितरणास सुरुवात झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 30,000 रुपये, काही जिल्ह्यांमध्ये 40,000 रुपये, काही जिल्ह्यांपर्यंत 50,000 रुपये पीक विमा वाटप होत आहे, ज्याच्यामध्ये 22, 23 आणि 2024 या 3 वर्षात अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे असेल। या सर्व शेतकरी बांधवांना आज निधी जमा होत आहे। त्या शेतकरी बांधवांना भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे। व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच तिसरा टप्पा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहे। पीक विम्याचा वाटप पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर अर्थाने शेतकरी खात्यावरील पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील, ज्याचे 3 वर्षे 22, 2023, 2024 अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल त्यांचे पंचनामे केले असल्यास तुम्हाला 100% पैसे पीक विम्याचे आज निधी जमा होत आहे। हा पीक विमा 2022, 23 आणि 24 या 3 वर्षात तरी एकत्रपणे वाटप होत आहे। 2022 आणि 23 मध्ये भरपूर शेतकरी बांधवाचे पैसे मिळाले नव्हते, तसेच 2024 मध्ये झालेले नुकसानीचे पैसे बाकी होते। त्या अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदरच वितरित झालेला आहे, निधी जमा होत आहे। आपल्या राज्याने कृषी मंत्री दत्तात्रय मामरे यांनी माध्यमातून हा पीक विमा पैशाचे थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश दिला आहे। तसेच आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांचे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50% पिकाच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप व्हावे आहे। 50 पैकी कोणतेही शेतकरी पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। या ठिकाणी तालुका निहाय पीक विमा रक्कम जाहीर झाली असून 75% पीक विमा यादी 2024 32 जिल्ह्यांची यादी झाली आहे, तर 22 मध्ये पीक विमा झोपली होती, तर 25 मध्येच पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे। बँकाची यादी खालीप्रमाणे आहे: बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ कॉर्नर, ICICI बँक, कोटक महिंद्रा, आयडिया बँक ऑफ HD बँक, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, ग्रामीण बँक इंडिया, पोस्ट बँक इंडिया या सहकारी खाजगी पतसंघ आणि सोसायटी अशा सर्व सहकारी बँकांमध्ये पैसे वाटप होतील। महत्त्वाचे काम म्हणजे तुमचे आधार कार्ड बँकशी लिंक असायला पाहिजे आणि खात्यामध्ये KYC केले आहे का हे तपासणे, कोणत्या शेतकऱ्यांचे कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप आहे आणि आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणार आहोत। जर तुम्ही नियमाचे पालन केले नसेल तर ठिकाणी सर्व पैसे येतील, फक्त तुम्ही ही पीक विम्याची वंचित राहू शकता। त्यामुळे जर तुम्ही वाटप असेल तर आपकी पीक विम्यापासून वंचित राहू नये। तर सर्व शेतकरी महत्त्वाची कामं केली आहेत का हे सुद्धा गरजेचं आहे। धन्यवाद।